मुधोळकरच्या नावानं चांग भडक, दॅट इज चीयर्स इन इंग्लिश. अरे नॉट हॅव्हिंग, दिस इज व्हेरी हेल्दी मिल्क डायरेक्टली फ्रॉम दादा होळकर किचन, स्पेशली मेड फॉर यू. हॅव इट. आमच्या दुधाचे ग्लास आपण चेअर्स वगैरे करत नसतात, त्याच्यासाठी ग्लासामध्ये सोनेरी रंगाचं पेय लागतं. ते नाही ना चालत सिद्ध पुरुष इकडे, ते नाही ना चालत. आणि मद्यपान वाईट, दुग्धपान उत्तम, शरीरास पोषक. आणि राम गणेश गडकरी म्हटलेत की एकच प्याला त्याने घेतला तो कायमचा बरबाद झाला. तेव्हा हे बघा दादा, प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. असो जे काय असेल ते, पण सध्या बरबाद होण्याचे दिवस मुधोळकर आणि कंपनीचे. तुम्ही ना हे मला असा आनंद व्हायचं बोलतात. कप कप कमागेन, कप कमागेन. सध्या बरबाद होण्याचे दिवस मुधोळकर आणि कंपनीचे आहे. मला याच क्युअर आहे, म्हणजे त्याला कळतंय ना आपण करतोय ते, म्हणजे तो बरबाद होऊ न हो, आपण बरबाद करतोय हे जास्त महत्वाचं आहे. आज सकाळी त्याचा तो पार्टनर कोण, तो विहंग भोसले, गोरा गुंटा पार्टनर, गेला होता सकाळी विल्मर आणि बॉट्स कंपनीच्या ऑफिस मध्ये. विल्मर म्हणजे कुत्रा आणि बॉट म्हणजे तो पेडलर. क्रिएटिव्ह, व्हेरी क्रिएटिव्ह. डमी कंपनी क्रिएटिव्हली मेड बाय यू. त्यामुळे तो किती मूर्ख असला, किती तरी इव्हाना त्याला कळलं असेलच की आपण त्याची चड्डी काढतोय. चड्डी बिड्डी नाही, त्यातलं काही असंसदीय असलेली बोलू नका. आपल्या डिग्निटीला सोबत नाही ते, आपली लेवल वेगळी. म्हणजे त्यांचं त्याला भोंगळ होऊ द्या हो, आपण करतो का चला. आता काय पोझिशन आहे. तो बसले असतील डोळे मला अशा काही बातम्या कळल्या ना की असा आनंद होतो ना. म्हणजे मला असं फार व्यक्त होतं. तुला माहिती, मी फार कमी बोलणार माणूस, मी फार कमी व्यक्त होतो, मी जास्त बोलतही नाही. म्हणजे मला आता मला गाणं सुचतंय, म्हणजे ते गाणं असं सूट आहे या सिच्युएशनला. आंसू भरी है ये जीवन की राह है, कोई उनसे कह दे हमसे दूर हो जाए. आंसू भरी है, बरी आहे सिद्ध पुरुष, आपली प्रगती बरी आहे. बर्बादियों की अजब दास्तां है, उल्फत में उनकी आंसू भरी है. बस बेस्ट बेस्ट. म्हणजे विल्मर अँड बॉट्स नावाची कुठलीही कंपनी अस्तित्वात नाही. होय, ती कंपनी खोटी, त्यांचं ऑफिस खोटं, माणसं खोटी, सगळंच खोटं. पण तू मला त्यांची एक वेबसाईट दाखवली होतीस. एखाद्या वेब डिझायनरच्या तोंडावर 1000 रुपये फेकले ना की अशा साईट सहज बनवून मिळतात. पण ही अक्कल मला तेव्हा नाही आली. तेव्हा मात्र मी अनाड्यासारखा व्यंग, सगळ्यात आधी स्वतःला दोष देण्याचं बंद कर. भल्या भल्या लोकांची फसवणूक होते, यावेळी आपली झाली. आपली नाही, माझी. आणि या सगळ्यात तू माझ्यामुळे ओढला गेलास. मी जर डोळसपणे विचार केला असता तर आज ही वेळ झाली नसती आपल्याला. ओसाड जमिनीचा पट्टा त्यांना नेमका कोणत्या कारणासाठी हवाय, साधा प्रश्न जरी मी विचारला असता ना स्वतःला, आज या खड्ड्यात पडलो नसतो आपण. तू खड्ड्यात पडत होतास, पण मीही तुला थांबवलं नाही ना. पार्टनर आहे ना तुझा व्यंग. पण तू मला तेव्हाही म्हणाला होतास विचार कर म्हणून. म्हणालो होतो,
पण पुढे केलं काहीच नाही. माझी दुःख कुरवाळत बसण्यापासून फुरसत नव्हती तेव्हा मला. प्रियंका, या सगळ्याला जेवढा जबाबदार तू आहेस तेवढाच जबाबदार मीही आहे. लोक आपल्याला गंडवू शकली कारण आपण एकत्र नव्हतो. तू मंदावलेल्या धंद्याला गती देण्याच्या नादात पळत होतास आणि मी बायको सोडून गेली म्हणून स्वतःच्याच कोशात रमलेलो. त्यातून जे व्हायचं ते झालं. आता ब्लेम गेम खेळत बसण्यात काही पॉइंट नाही. आपण सोल्युशन शोधायला हवीत. पण सोल्युशन काय? आधीच डोक्यावर कर्ज झालंय आणि त्याच्या बदल्यात काय तर एक ओसाड जमिनीचा पट्टा. व्यंग, कुठल्याही प्रकारच्या जमिनीला नाव ठेवू नकोस. अरे, जमिनीतून आलेल्या पैशावरच जगतोय आपण आजपर्यंत. अरे पण 15 दिवसात लोकांची कर्ज फेडायची आहेत आपल्याला. हाही माझाच मूर्खपणा. नेहमी आपण फक्त एजंट असतो. आपलं कमिशन घेतलं की आपण मोकळे होतो. मला इथेही हाव सुटली. सरसकट ती जमीन विकत घेण्याचा घाट घातला आणि डोक्यावर कर्ज घेऊन ठेवलं. मला एक सांग, ही कल्पना तुझ्या डोक्यातून आली होती? हो. नाही, ऍक्च्युली नाही. त्या कंपनीचा इंडिया ऑपरेशन्स हेड होता खन्ना. त्यानेच माझ्या डोक्यात हे पिल्लू घातलं. म्हणाला, भोसले साहब, 2 कड़ी का कमिशन क्या कमाना, करोडो में प्रॉफिट कमाओ. एक सांगतो सत्य, त्यांच्यापैकी कधी कोणी मला परत आयुष्यात भेटलं ना तर तिथल्या तिथे मुर्दे पाडीन हरामखोरांचे. व्यंग, आपल्या डोक्यावर कर्ज व्हावं हाच हेतू होता या सगळ्या मागचा. अरे पण आता सगळ्यात पहिली प्रायोरिटी म्हणजे डोक्यावर जे कर्ज झालंय ते कर्ज फेडायचं आणि ते फेडू आपण. पैसे उभे करू तेवढी पत आहे आपली बाजारात. हा, तर त्याच्यासाठी दुसरं कर्जच काढावं लागेल, पण निदान आपल्याला थोडा वेळ तरी मिळेल. मी एक काम करतो, मी आता ऑफिसला जातो, तुला 2-3 तासात फोन करतो. अरे पण सत्यजित, मी सुद्धा येतोय ऑफिसला तुझ्याबरोबर. नाही, तू आता इथे झोपणार आहेस. काय? हो. विहंग, स्वतःचा अवतार बघ. रात्रभर झोपला नाहीयेस तू. हे बघ, तू माझा पार्टनर नंतर आहेस, मित्र आधी आहेस. कळलं? मी इथे घरी सांगून जातोय, तुला 2-3 तास कुणीही डिस्टर्ब करायला येणार नाही. तू इथे झोप, मी तुला फोन करेन. चल, बाय. सत्यजित, आय एम रिअली सॉरी. मी माझ्यामुळे तुला शट अप अँड गुड नाईट. अजून लढाई बाकी आहे राजे. थोड़ा जीवाला आराम द्या. बचेंगे तो और भी लड़ेंगे, और इस बार लड़ेंगे तो जीत कर ही रुकेंगे. आई सॉरी, मी आल्यानंतर तुला भेटूही शकलो नाही. आजे, कशी आहेस? म्या बरी आहे. तू आधी मला सांग. ते समजा नंतर. आई, मी ऑफिसला जातोय, मला यायला उशीर होईल. रात्री जेवणासाठी वाट बघू नका. अरे पण आत्ताच आलास नव, लगेच कुठे चाललास? अगं आजे, डोक्यावर कामच अशी कोसळली आहे. आतमध्ये विहंग आहे, त्याला जरा झोपू दे इकडे 2-3 तास. तो रात्रभर झोपला नाहीये बहुतेक. चल, येतो मी. अरे पण ते मंजुषाला चहा करायला सांगितलंस नव, तो तरी पिऊन जा. मंजुषा, मंजुषा. अगं आजे, आता नाहीये वेळ चहा पाणी करत बसाय. आई, येतो मी. काय दगदग चालली या पोराची.
पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही बघ त्यानं. अगं शाळेत तू तरी सांगायचं होतंस त्याला. जाऊ देत त्याला सासूबाई. आज खूप दिवसाने मला सत्याच्या डोळ्यामध्ये ती जुनी तडफ दिसली, तोच आवेश दिसला. माझा पूर्वीचा सत्य जर मला परत मिळणार असेल ना, तर अशा अनेक संकट मंजूर आहेत मला. मापणकर साहेब नमस्कार. सत्यजित मुधोळकर बोलतोय. हो नाही आठवण तर नेहमीच येते, पण तुमच्यासारख्या बिझी माणसाला कुठे त्रास देणार. पण ऍक्च्युली आज त्रास देण्यासाठीच फोन केलाय. एक बिझनेस लोनचं काम होतं. हा हो नाही मी येतो ना. हो 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 सगळे पेपर्स घेऊन येतो. ओके सर थँक्यू सो मच. बाय. हा स्नेहा, आपल्या मागच्या 3 वर्षाचे सगळे टॅक्स स्टेटमेंट्स, बँक स्टेटमेंट्स सगळ्याची फाईल हवी मला. सगळ्याच्या कॉपीज 2-2 कॉपीज काढ आणि मला 2 सेपरेट फाईल्स हवेत. सगळी कामं बाजूला ठेव आणि आधी हे काम कर. कळलं? 20 मिनिटात मला दोन्ही फाईल्स हवेत माझ्या टेबलवर. या. हॅलो. हाय. कोण? माझा नंबर डिलीट केलास का फोन मधून? प्रिया सॉरी मी आता माझा आवाजही ओळखेनासा झालाय का? हे बघ मी जरा गडबडीत होतो. एनिवे तू बोल. काय नाही, सहजच फोन केला होता. नाही खरं म्हणजे सहज नाही. सत्यजित आता तुझा आवाज ऐकणं ही गोष्ट माझ्यासाठी सहज राहिलेली नाही. प्रिया जर काही अर्जंट नसेल तर प्लीज नंतर बोलूया आपण. हे बघ मी खरंच खूप घाईत आहे, माझ्याकडे वेळ नाही आता बोलायला. प्लीज बाय. कोणाचा फोन होता? सत्यजितचा. सत्यजितचा? आणि कशासाठी फोन केला होता तुला? तुझ्या फोन मध्ये त्याचा नंबर आहे ना, फोन करून त्यालाच विचार ना. पण काय बोलणं काय झालं तुमचं? काही खास नाही, सहजच. म्हणाला बरेच दिवसात तुझा आवाज ऐकला नाहीये. मी म्हणाले मला वेळ नाहीये बोलायला आणि फोन ठेवून दिला. तुझा आवाज ऐकण्यासाठी फोन केला होता त्याने? आता तो जे बोलला तेच मी तुला सांगतेय. कसला नीच माणूस आहे हा. त्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. यापुढे तू त्याचा फोनच उचलू नकोस. आणि मग त्यांनी इथे येऊन तमाशा करायचा. तो इथे आला ना तर तू काहीही करू शकणार नाही सुहास. कारण तू जिला तुझी बायको म्हणतोस ना, तिला गेली 3 वर्ष पोसलाय त्यांनी आणि त्याच्या घरच्यांनी. उद्या तो आला आणि म्हणाला मी माहेरचा माणूस आहे, सहज भेटायला आलो, पाप तुमच्या मनात आहे, तर तू काय करणार आहेस? आणि सुहास, सत्यजितची ही वाईट नजर मला आज कळले असं नाहीये. गेली 3 वर्ष हा त्रास सहन करते मी, आणि तरी सुद्धा त्याला दाद न देता मी त्याच घरात राहते. त्यामुळे स्वतःला त्याच्यापासून कसं जपायचं ना, हे मला चांगलंच कळतं. तुझा जरी माझ्यावर विश्वास नसला तरी माझ्या मनात तुझ्याविषयी कुठलाही संशय नाहीये. तरी सुद्धा माझं कॅरेक्टर चेक करायला तुला मंजिरीकडे जावं लागतं ना. प्रिया मी काय केलं म्हणजे तुला पटेल? मला काल मंजिरीला अजिबात भेटायचं नव्हतं. खरंच. आता काय मी भिंतीवर डोकं आपटून घेऊ का? तुझा संशय घेण्याला मी ऑलरेडी एवढी कंटाळले. तू कशाला? मी स्वतःचं डोकं फोडून घेते. प्रिया आय एम टेलिंग यू फॉर द लास्ट टाइम. प्रिया मी माझ्या स्वतःची शपथ घेऊन सांगतो की माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी संशय नाहीये. सत्यजितला काय वाटतं, मंजिरीचं तुझ्याविषयी काय मत आहे, हेल विथ इट.
माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी फक्त प्रेम आहे, फक्त प्रेम. सुहास, हे तुझ्या वागण्यातून दिसलं ना तर खूप बरं होईल. प्रिया, मी तुमच्याकडे येणारच होतो. म्हटलं तुमच्याच ऑफिसला भेटू. मुधोळकर साहेब, पेपरवरचं काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुमच्या क्रेडिबिलिटी बद्दल काहीच शंका नाही. काम होऊन जाईल तुमचं. थँक्यू सो मच महापंकज साहेब, थँक्यू. पण मला एवढं कळत नाही की तुम्ही एवढ्या हाय रेट ऑफ इंटरेस्टनं हे लोन का घेताय. त्याचं असं झालं साहेब की हॅलो, दादा होळकर ऑनलाईन. नमस्कार साहेब. जय तांबडे बाबा. हो, आम्ही तुमच्या वर्क प्लेसला फोन केला तेव्हा आम्हाला कळालं की तुम्ही आमचे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड सत्यजित मुधोळकर यांच्याकडे गेला. मी त्यांच्या समोरच बसलोय. हो ना आपणकर साहेब, आपला जुना स्नेह आहे, आपला जुना जिव्हाळा आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या खड्ड्यात पडणार असाल, संकटात सापडणार असाल तर तुम्हाला वेळीच त्याची जाणीव करून देणं हे माझं इष्ट कर्तव्य नव्हे का. त्यासाठीच हा फोन प्रपंच केला आहे. तुम्ही कशाबद्दल बोलताय, मला काही कळत नाही. सांगतो ना. आता तुमच्या समोर जो माणूस बसलाय सत्यजित मुधोळकर नावाचा, नीच माणूस आहे, एक नंबरचा. स्नेक, साप आहे तो, साप. नुसता साप नाही महापणकर साहेब, फायनान्शियल कंडिशन मध्ये अडकलेला साप आहे आणि तेही त्याच्याच नीच वृत्तीमुळे. काय झालंय, एक पडीक जमीन चढ्या भावाने एका फॉरेनच्या कंपनीला विकायचा, त्यांच्या गळ्यात मारायचा प्लॅन होता त्या नीच माणसाचा. ती माणसं हुशार, त्यांनी लगेच ओळखलं काहीतरी फ्रॉड आहे म्हणून. त्यांनी ह्याला फाट्यावर मारला. दे बीट हिम ऑन फाटा. दुसरी महत्वाची गोष्ट, सत्यजित मुधोळकरनी तुम्हाला काय भारताचे अर्थविषयक धोरण ह्या विषयावर चर्चा करायला बोलवलं नाही. तुम्ही एका प्रतिष्ठित बँकेचे मॅनेजर आहात महापणकर साहेब. त्याला कर्जाची गरज आहे. तो तुमच्याकडे कर्ज मागणार आहे आणि तुम्ही सरद आहे बँकेचे मॅनेजर, लगेच तयार व्हाल म्हणून तुम्हाला वेळेत सावध करायला हा फोन केलाय. कसं आहे साहेब, एखाद्याचे पेपर्स इन प्लेस असतील तर आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही. अगदी बरोबर. पण चारित्र्याचं काय, नॉट अबाउट कॅरेक्टर. कॅरेक्टर बद्दल खूप बोलता येईल या माणसाच्या ढीकभर गोष्टीत माझ्याकडे, पण गुन्हेगारी, क्रिमिनल, हा क्रिमिनल आहे हा माणूस, एक नंबरचा. काय मग काय, अहो त्यांचे सासरे पृथ्वीराज सरनाईक, सख्खे सासरे, सख्ख्या सासऱ्याच्याच घरावर दरोडा टाकला हो या माणसाने. दरोडा. अटक झाली होती, जामिनावर सुटलाय हा मुधोळकर जो समोर बसलाय तुमच्या. पण हे मला माहित नव्हतं. मग मी काय तुम्हाला आजचा बाजारभाव सांगायला फोन केलाय महापणकर साहेब? एक्सक्यूज मी महापणकर साहेब, तुम्ही कोणाशी बोलताय? आता अशा माणसाला कर्ज द्यायचे की नाही ते तुम्ही ठरवा. तुम्ही एका प्रतिष्ठित बँकेचे मॅनेजर आहात महापणकर साहेब. खरं खोटं, चांगलं वाईट तुम्हाला कळतं. बाकी तांबडे बाबा आहेतच तुमच्या सोबतीला जर तुम्हाला मदत हवी असेल तर. ठेवू फोन. मुधोळकर, तुमच्या विरुद्ध घरफोडीची केस दाखल आहे.
तुम्हाला आता कोणाचा फोन आला होता? पृथ्वीराज सरनाईकांचा? ते महत्वाचं नाही, केस दाखल आहे की नाही. नैन तुम्हारे दर्पण मेरा, ये चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. कर्ज घेतो काय? कर्ज घेतो. अब तो दर्शन दे, सॉरी, दे दो बाबा. आनंद झाला की भजन सुद्धा. अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो तुम्ही साप आहे ना मुधोळकर, आणि मुंगूस आहोत. आपली लढाई चालतच राहणार. बघू तुम्हाला कसं कर्ज मिळतं ते. मी त्याची व्यवस्थाच करून ठेवली, तुम्हाला खूप कर्ज मिळावं, पोतो पोतो भरून कर्ज मिळावं तुम्हाला. सदा सत्य की राह चलू मैं, आपके पग को कभी न धरू मैं, सदा भक्त की जो. अति आनंद बरना है, अति आनंद बरा नव्हे, अति आनंद खरंच बरा नव्हे. आनंद झालाय त्याला काय करणार.